एफ फॉर सिंहगड. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. हा ब्लॉग असणार आहे आमच्या सिंहगडच्या ट्रिपचा. आम्ही बरेच दिवस झाले विचार करत होतो की बाईकनी जायचं की नाही सिंहगडला, कारण आम्हाला खूप वर्ष झाले आम्ही बाईकनी इतक्या लांब कुठे गेलो नाही आहे. पण नंतर विचार केला, जो होगा देखा जाएगा, आणि निघालो सरळ सिंहगडला. असं करता करता आम्ही पोहोचलो सिंहगड आतमध्ये. खूप दिवसांपासून प्लॅन सुरू होता, पण फायनली आज सक्सेसफुल झालाय. बाईकनी सिंहगडला यायचं होतं आम्हाला आणि आम्ही आलो. दुनिया भुला के झिरो विलिजिबिलिटी. आणि फायनली खूप मज्जा करत करत आम्ही पोचलो सिंहगडला. एवढं चढून आम्ही थकलोय. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. पायनॅपल, इथे खूप सारे टाईपचे ऑप्शन्स आहेत. कैरी, पेरू, काकडी, आंबा. वाव, खूप मस्त वाटतंय, खूप मस्त वाटतंय. थोडं वर चढल्यानंतर आम्हाला छत्रपती राजाराम महाराज आणि तानाजी मालुसरे यांची समाधी पाहायला मिळाली. वातावरण इतकं सुंदर होतं की आम्ही जसं वर चढत होतो तसं अजून अजून सुंदर वाटायला लागलं होतं. सगळं एक्सप्लोअर करून झाल्यानंतर आम्हाला खूप भूक लागली होती, सो वी डिसाइडेड टू हॅव अ लंच. आणि एवढं सुंदर जेवण होतं, मस्तपैकी गरमागरम जेवण त्यांनी सर्व केलं आम्हाला, आणि आम्हाला खाताना खूप मजा आली. मस्तपैकी पोट भरून जेवण करून झाल्यानंतर आम्ही परत पुण्याला जायला निघालो, पण परत जाताना मात्र माझे पाय खूप दुखायला लागले होते. सो वी डिसाइडेड टू टेक वन ब्रेक आणि आम्ही थांबलो खडकवासला. द ट्रिप इज फायनली सक्सेसफुल गाईज. त्याच्याने तिकडे बाईक पार्क केली आणि तो येत आहे. आम्ही आता खडकवासल्याला थांबलेलो आहे आणि इथे मस्त गरम गरम चहा घेतलाय. गाडीवर बसून बसून मी पूर्ण आकडून गेले होते, म्हणून आम्ही इथे थांबलो. आणि इथे हा लेक बघता बघता मी मस्तपैकी चहा पिणार आहे आता. थोडे पाय मोकळे झाल्यानंतर आम्ही परत घरी जायला निघालो आणि थोड्या वेळाने लगेच आम्ही घरी पोहोचलो. सेफ अँड साऊंड. चालून दाखव एकदा. तुम्हाला पण जर तुमच्या फ्रेंड्ससोबत सिंहगडला जायचं असेल तर त्यांना हा व्लॉग नक्की शेअर करा आणि सिंहगडला जाऊन या. खूप छान एक्सपिरियन्स आहे. एनिवेज, थँक यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग.